बाबा ही मिरवणूक म्हटली ना की मला एकच गोष्ट आठवते. दहावीत होतो मी त्यावेळेला, गेलो होतो आपल्या आईच्या विसर्जनाला. मिरवणुकीत सगळेच जण नाचत होते, मजा करत होते, म्हणून मग मला पण नाही राहवलं आणि मी पण गेलो नाचायला. काही नाही बाबा, अगदी हार्डली 2-3 मिनिटं मी नाचलो असेल, पण आईला कुठून कळलं काय माहित. सरळ तिथे आली आणि घरापर्यंत अखंड रस्ता मला मारत मारत घेऊन आली. घरी सुद्धा केरसुणीनं मारत होती मला. तुम्ही नव्हतात, ताई होती त्यावेळेला घरी. मग काय, ताईमध्ये पडली आणि तिनं सगळा मार खाल्ला माझा. बाबा ताईनं कायम हेच केलं, कायम तिनं मला वाचवलं. माझ्या वाटचा त्रास तिनं स्वतःला करून घेतला, माझ्यावरचं संकट तिनं स्वतःवर ओढवून घेतलं. अगदी मी लहान होतो तेव्हापासून. पण आता तू लहान नाहीयेस पिंट्या. लहानपणी ठीक होतं, तुझी शिक्षा ताई भोगायची, पण आता तुझी शिक्षा तूच भोगायचीस. पिंट्या झाकून ठेव रे सगळं नीट. हो बाबा. कला नाहीतरी नाहीच आहे जेवायला. आपण बसूया नंतर. नंतर भात गरम करूया हवा तर. म्हणजे मला गार चालतो. हा, तुला हवा असेल तर गरम करूया. बाबा आतलं झालंय सगळं. बाबा तुम्ही मगाशी काय म्हणत होतात? ते माझी शिक्षा मीच भोगायची. पिंट्या, कला घरात असली ना की मोकळेपणाने नाही बोलता येत. हो ना, ती लगेच येतेच कुठून तरी बाबा, नेहमी. म्हणूनच मी विचार केला की आता संधी आहे तर तुझ्याशी जरा बोलावं, म्हणजे तुझी काही हरकत नसेल तर. बाबा तुम्ही बोला ना प्लीज. हे बघ, ताई तुझा आदर्श आहे अगदी लहानपणापासून. तुझ्या शाळेची ऍडमिशन घ्यायला सुद्धा ताई रांगेत उभी राहायची. तुझी ट्युशन, तुला शाळेत नेणं आणणं सगळं ताई करायची, अगदी प्रेमाने करायची. आणि त्यामुळे तुला ताईवर अवलंबून राहायची सवय लागली लहानपणापासून. कळतंय मला. हो बाबा, हो माझं शाळेचं दप्तर सुद्धा ताईच भरायची माझं टाइम टेबल बघून. तेच रे, त्याची सवय होऊन जाते माणसाला. खरंय बाबा तुमचं. मला तर ताईची खूप सवय. पण आता ताईचं लग्न झालंय, तिला तिचा संसार आहे, उद्या मुलं बाळ होती. अरे तुझंही लग्न होईल, तुलाही मुलं बाळ होती. हे बघ पिंट्या, बहीण भावामध्ये आयुष्यभर प्रेम असावं, पण म्हणून कुणीही कुणावर अवलंबून राहू नये असं आपलं मला वाटतं.